नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली मिळवतो थेट तज्ञांकडून। आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे। बाळाची चाहूल लागणं हा प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यातला अतिशय सुखद क्षण असतो, पण तो अनुभवण्यासाठी काही दाम्पत्यांना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते। मात्र अजिबात काळजी नसावी, कारण आता गर्भधारणेसाठी अनेक ॲडव्हान्स्ड अशा उपचार पद्धती आलेल्या आहेत। त्यापैकीच एक म्हणजे IVF, ज्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती मिळवणार आहोत। आजचा आपला विषय आहे गर्भधारणेसाठी वरदान IVF, ज्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत वाशी आणि नेरूळ येथील Cloud9 हॉस्पिटलचे क्लिनिकल डायरेक्टर डॉक्टर आकाश सुराणा। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। डॉक्टर आकाश सुराणा हे प्रजनन औषधोपचाराचे सल्लागार, IVF तज्ञ, लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि स्त्रीरोग तज्ञ आहेत। त्यांनी MBBSचं शिक्षण घेतल्यानंतर MS पदवी सुद्धा संपादित केली आणि त्यानंतर त्यांनी FNB इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन ही फेलोशिप देखील मिळवली आहे। मुंबई, पुणे आणि बंगळुरूसह विविध शहरांमध्ये त्यांनी आजवर वंध्यत्व सल्लागार म्हणून काम केले। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पेपर आणि पोस्टर सादरीकरणासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे। प्रसिद्ध जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत। ते IAG, ISAR आणि फोक्सीचे सदस्य आहेत। आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून IVF ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। डॉक्टर, सुरुवातीलाच IVF ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय असतं? IVF म्हणजे जर आपण पाहिलं तर त्याला म्हणतात इन विट्रो फर्टिलायझेशन। जर आपण त्याच्यात समजायचं तर फर्टिलायझेशन म्हणजे अंड आणि स्पर्म म्हणजे अंड आणि शुक्राणू भेटण्याच्या प्रोसेसला फर्टिलायझेशन म्हणतात। इन विट्रोचा अर्थ असतो बॉडीच्या बाहेर। तर ज्याही याच्यामध्ये आपण बॉडीच्या बाहेर एग आणि स्पर्मला भेटवतो त्याला आपण IVF म्हणतो, इन विट्रो फर्टिलायझेशन। अच्छा, म्हणजे प्रजनन जी प्रक्रिया म्हणतो आपण ती शरीराच्या बाहेर होणार। या नंतरचे टप्पे कोणते असतात डॉक्टर? आता IVF आपण करायला गेलो तर याच्यावर डिपेंड करतं की आपण फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर करणार आहोत की फ्रोझन। पहिले मी फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर बद्दल म्हणतो की IVFच्या याच्यामध्ये सर्वात पहिले प्रोसेस येते ओव्हॅरियन स्टिम्युलेशन, ज्याला आपण कंट्रोल्ड ओव्हॅरियन स्टिम्युलेशन पण म्हणतो। या प्रोसेसमध्ये पेशंटला आपण साधारण पाळीच्या दुसऱ्या दिवशी बोलवतो। त्या दिवसापासून एक साधारण 8 ते 10 दिवसांसाठी आपण त्यांना इंजेक्शन्स देतो। हे हार्मोनचे इंजेक्शन्स असतात, पण सध्याच्या मॉडर्न टेक्निकमध्ये आपण जनरली एक तर हायली प्युरिफाईड किंवा रिकॉम्बिनंट इंजेक्शन्स यूज करतो। हे सगळे इंजेक्शन्स इन्सुलिनसारखे असतात, तर खूप पेनफुल असतात असं नाही आहे। इंजेक्शन्स हे साधारण त्यांना 8 ते 10 दिवसांसाठी घ्यावे लागतात, रोज सेम टायमिंगला। हे इंजेक्शन चालू झाले की आपण सोनोग्राफी करतो, ज्याला आपण फॉलिक्युलर स्टडी म्हणतो, की अंड्याची वाढ कशी आहे। हे साधारण आपण 5व्या-6व्या दिवशी, 7व्या-8व्या दिवशी करतो। त्याच्या हिशोबाने एकदा अंड्याची साईज रेडी झाली म्हणजे साधारण एक 18 ते 20 mm झाले की मग आपण सेकंड प्रोसेसकडे जातो, ज्याला म्हणतो आपण ओवम पिकअप किंवा एग काढण्याचं प्रोसिजर। तर जसं मी म्हटलं, फर्स्ट प्रोसिजर इज ओव्हॅरियन स्टिम्युलेशन म्हणजे अंडे वाढण्याचं, सेकंड इज ओवम पिकअप। याच्यासाठी पेशंटला आपण एक सकाळी ॲडमिट करतो आणि एक साधारण दुपारी 3 वाजेपर्यंत आपण डिस्चार्ज करतो। याच्यामध्ये कुठेही पेशंटला कट जात नाही, टाके जात नाही। आपण एक छोटी भूल देतो की ज्याच्यामध्ये पेशंटला आपण झोपेचं इंजेक्शन देतो आणि जशी सोनोग्राफी केली जाते त्याच सोनोग्राफीद्वारे एक छोटी नीडल अटॅच असते, त्याच्यातनं आपण एक एक अंडा बाहेर घेतो। तर याच्यामुळे कोणताही कट किंवा स्टिच जात नाही। हा झाला सेकंड प्रोसिजर, ज्याला आपण म्हणतो ओवम पिकअप किंवा उसाईट रिट्रायवल। थर्ड प्रोसेस असतो फर्टिलायझेशन, की जसं आपण म्हटलं होतं की IVFमध्ये जेही हे फर्टिलायझेशन असतं हे बॉडीच्या बाहेर होणार। तर त्याच्यामध्ये आपण एग आणि स्पर्मला घेऊन बाहेर फर्टिलाइज करतो। याच्यामध्ये जी रिसेंट टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण ICSI म्हणतो, ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, की ज्या दिवशी आपण एग घेणार त्याच दिवशी आपण हस्बंडचाही स्पर्म घेतो। त्याला एक साधारणपणे आपण 400 टाइम मॅग्निफाय करतो आणि जितके चांगले दिसणारे स्पर्म्स आहेत ते आपण बाजूला घेतो आणि हा एक एक स्पर्म आपण एकेका नीडलद्वारे डायरेक्ट एगमध्ये इंजेक्ट करतो। या प्रोसेसला म्हणतात ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन। मग हे जे गर्भ आहे हे आपण 5 दिवसांसाठी बॉडीच्या बाहेरच वाढवतो, त्याला एम्ब्रियो कल्चर म्हणतो। ही थर्ड स्टेप आहे, फर्टिलायझेशन विथ एम्ब्रियो कल्चर। फोर्थ स्टेप येते ट्रान्सफर, एम्ब्रियो ट्रान्सफर, म्हणजे जे आपण गर्भ बनवलेले आहे ते गर्भपिशवीत सोडण्याच्या प्रोसिजरला आपण म्हणतो एम्ब्रियो ट्रान्सफर। जर पेशंटचे हार्मोन्स नॉर्मल असतील, नंबर ऑफ एग्स ठीक असतील, ॲट द सेम टाईम एंडोमेट्रियल थिकनेस म्हणजे गर्भपिशवीचा जो आतमधला थर आहे तो चांगला असेल, तर जेव्हा आपण 10व्या-12व्या दिवशी अंडे काढतो त्याच्या लगेच पुढच्या 5व्या दिवशी आपण गर्भ टाकू शकतो। त्याला म्हणतात एम्ब्रियो ट्रान्सफर, फ्रेश ट्रान्सफर, की ज्याच्यात सायकलमध्ये आपण अंडे काढले त्याच्यातच आपण गर्भ टाकतोय।
या प्रोसेससाठी इट्स अ सिम्पल प्रोसिजर. याच्यासाठी काय एनेस्थेशिया वगैरे नसतो. पेशंट येतो, जसं आपण खालनं चेकअप करतो तसंच एक छोटंसं आपण चेकअपद्वारे पिशवीचं तोंड जे असतं, ज्याला सर्विक्स म्हणतो, तो आपण व्हिज्युअलाइज करतो आणि एक छोट्याशा प्लॅस्टिक कॅथेटर, ज्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर कॅथेटर म्हणतो, त्याच्याद्वारे आपण गर्भपिशवीच्या आतमध्ये सोडतो. याच्यासाठी आपण सोनोग्राफीचा उपयोग करतो की एक्झॅक्टली आपण कोणत्या स्टेजला टाकतोय. हे झालं फ्रेश ट्रान्सफर. तर याच्यासाठी जे प्रोसिजर झाले, एक आहे ओव्हॅरियन स्टिम्युलेशन, सेकंड आहे ओवम पिकअप, थर्ड जे आपण कल्चर केलं आणि एम्ब्रिओ बनवले, आणि फोर्थ एम्ब्रिओ ट्रान्सफर. तर जर हे असेल तर साधारण एक 4 आठवड्यातच आपलं प्रोसिजर होऊन जातं. पण जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, ज्याला आपण फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतो, की हा प्रोसेस सगळा सेम असणार आहे की मी गर्भ बनवले, पण याच्यात गर्भ लगेच न टाकता हा गर्भ आपण फ्रीज करून ठेवतो. फ्रीज म्हणजे हे साधारण -196 डिग्रीला आपण लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवतो. म्हणजे 5 दिवसाचा गर्भ हा 5 दिवसाचाच असतो. हा साधारण आपण 10 वर्षापर्यंत ठेवू शकतो, त्याला काहीच होत नाही. आता याचे फायदे काय? नॉर्मली जेव्हा आपण नॅचरली अंडा बनतो, जेव्हा एकच अंडा बनतो, त्याच्या हिशोबानेच हार्मोन वाढतात आणि त्याच्या हिशोबानेच एंडोमेट्रियम वाढतो. पण जेव्हा आपण IVF करणार आहे, आपण जास्त अंडे वाढवतो, ज्याच्यामुळे हार्मोन जास्त वाढू शकतात किंवा पिशवीचा थर लवकर वाढू शकतो. तर अशा सिच्युएशनमध्ये जर लगेच गर्भ टाकलं तर त्याचा सक्सेस थोडा कमी असतो. तर अशा पेशंट्समध्ये आपण गर्भ फ्रीज करून ठेवतो आणि 1 महिन्याचा गॅप देऊन जेव्हा हार्मोन्स नॉर्मल होतात तेव्हा आपण टाकतो. तर फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफरमध्ये अजून एक स्टेप असते, ज्याला म्हणतो आपण की एम्ब्रिओ फ्रीज करायचे आणि नंतर एंडोमेट्रियम प्रिपेअर करायचं, की त्या सायकलमध्ये कोणतेही इंजेक्शन न देता फक्त आपण हार्मोनच्या टॅबलेट्स देतो, पिशवीचं थर बनवतो. एकदा साधारण पिशवीचं थर 7 ते 8 mm झालं की मग आपण गर्भ टाकतो. गर्भ टाकण्याचा सेम प्रोसिजरच असतो. जर सिम्पल भाषेत समजायचं आहे तर जर आपण फ्रेश ट्रान्सफर केलं तर साधारण 4 वीक्समध्ये होऊन जाईल. जर मी फ्रोझन ट्रान्सफर केलं तर त्याच्यामध्ये 1 महिना ॲड होतो, म्हणजे एक साधारण 8 आठवड्यांपर्यंत जाणार. अच्छा, अतिशय सविस्तरपणे आपण सर्व प्रेक्षकांना समजवलेलं आहे की IVF म्हणजे नेमकं काय आहे. अत्यंत ॲडव्हान्स्ड अशी ही उपचार पद्धती आहे आपल्याकडून हे जाणून घेतल्यानंतर. पण कितीही ॲडव्हान्स्ड अशी ही उपचार पद्धती असली तरी पहिल्याच प्रयत्नात IVF मध्ये निकाल यशस्वी मिळतो असं नाही, पहिल्याच प्रयत्नात गर्भधारणा होते असं नाही. पण लवकरात लवकर आपल्याला यशस्वी निकाल मिळावा यासाठी दाम्पत्याने काय काळजी घ्यावी याबद्दल काय मार्गदर्शन कराल? फक्त IVF नाही, जर तुम्ही कोणत्याही फर्टिलिटी ट्रीटमेंट करत असाल किंवा फर्टिलिटी नसेलही, लग्न झालं आणि आता तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल, तर काही गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. एक लाईफस्टाईल, की आपली लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही किती वाजता उठताय, केव्हा झोपताय. जसं झोप पण आहे, एक साधारण 7 ते 8 तासाची झोप तुम्हाला अत्यंत गरजेची आहे. त्याच्यामुळे तुमचं हार्मोन रेग्युलेशन असतो. डाएटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त फ्रूट्स घ्या, सूप घ्या, सलाड घ्या. जसं यू कॅन हॅव अ कलरफुल डाएट, किंवा फ्रूट घ्यायचे तर 5 कलरचे घ्या, सलाड घ्यायचे तर 5 कलरचं, म्हणजे यू विल गेट ऑल मायक्रोन्यूट्रियंट्स. तर एक बॅलन्स डाएट ठेवायला पाहिजे. BMI म्हणजे आपलं वजन जे आहे ते कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. एक मॉडरेट अमाऊंट ऑफ एक्सरसाइज, खूप जास्त एक्सरसाइजची गरज नाही. जसं साधारण तुम्ही एक 10,000 स्टेप्स अ डे करू शकता, ज्याच्यामध्ये एक 45 to 50 मिनिट्स वॉक्स असतो. याला सोडून सध्या जसं झालं आहे की दारू, सिगरेट, तंबाखू या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. ओके, या सगळ्या सिंपल गोष्टी आहेत जे आपण डे टू डे करतो. याच्यामुळे फर्टिलिटीला मदत होऊ शकते, की तुम्ही एक लाईफस्टाईल चांगली ठेवली, रोज एक्सरसाइज केली, दारू, सिगरेट, तंबाखू न घेता बॅलन्स डाएट ठेवली, तर आपल्या प्रेग्नन्सीलाही मदत होईल, ट्रीटमेंटलाही मदत होईल आणि यश येण्याची शक्यता वाढते. अगदीच. डॉक्टर, खरं तर कधी आपण उपचार घ्यायला सुरुवात करावी हा सुद्धा प्रश्न असतो. म्हणजे दाम्पत्य जेव्हा बाळासाठी प्रयत्न करतात तेव्हा एक आपण 2 वर्षांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा की 5 वर्षांनी घ्यायला हवा, अशी सुद्धा त्यांच्या मनात शंका असते. आपण याविषयी काय सांगाल की कधी दाम्पत्याने बाळासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा? ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वात पहिले डिपेंड करतं की जी फिमेल आहे त्यांचं वय किती आहे. आता प्रश्न येईल की फिमेलच्या वयावरच काय. फिमेल्समध्ये कसं असतं ना, अंडे ठराविक असतात. जेव्हा तुम्ही जन्माला येतात एका ठराविक नंब्यांच्या अंड्यांनी जन्माला येतात. जसं जसं आपलं वय वाढत जाणार आहे तसे तसे अंडे कमी होत जाणार आहे. त्याच्यामुळे आपला जो बायोलॉजिकल क्लॉक आहे हा कंटिन्यूस रन होत असतो. त्याच्यामुळे फिमेल एजवर खूप डिपेंड करतं. जर फिमेलचं एज हा 35च्या खाली असेल, त्यांना मेन्सेस रेग्युलरली येत असतील, रेग्युलरली म्हणजे साधारण एक 25 ते 35 दिवसात येत असेल, तर त्यांनी 1 वर्ष नॅचरल ट्राय करू शकतात. जर 1 वर्षात त्यांना प्रेग्नन्सी राहत नसेल तर मग त्यांनी एका फर्टिलिटी स्पेशलिस्टला दाखवायला पाहिजे. आता समजा हाच तुमचं वय 35च्या वरती असेल, तर 35च्या वरतीमध्ये आपण 6 महिन्याचा टाईम देतो की तुम्ही नॅचरल ट्राय करू शकतात. नाही झालं तर एक फर्टिलिटी डॉक्टरला दाखवा. जर एज तुमचं 40च्या वरती असेल तर तुम्ही इनिशियलीच दाखवायला पाहिजे. तर एक सिंपल भाषेत 35च्या खाली असेल तर 1 वर्ष,
35 to 40 असेल तर 6 महिने, 40 असेल त्याच्यावरती असेल तर तुम्ही लगेच पण जाऊन एकदा दाखवून तपासण्या करू शकतात. पण डॉक्टर, बऱ्याचदा ना जेव्हा वंध्यत्वावर उपचार घ्यायला जातात दाम्पत्य, तेव्हा सुरुवातीलाच स्त्रियांच्याच आरोग्याविषयी बोललं जातं किंवा त्यांचीच उपचार पद्धती सुरू केली जाते. पण मुळात पुरुषांमध्ये सुद्धा काही आरोग्याच्या समस्या असू शकतात की? हा एक खूप मोठा मिसकन्सेप्शन होता अगोदर की फक्त फिमेलमध्येच इश्यू असतात. तसं नाही आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही पाहिलं तर अप्रॉक्सिमेटली 40% ज्यांना बाळ राहत नाही त्यांच्यामध्ये पुरुषांमध्ये त्रास असतो. काय असू शकतं? जसे शुक्राणू, ज्याला आपण स्पर्म म्हणतो, ते कमी असू शकतात. म्हणजे नॉर्मली 16 मिलियनहून जास्त पाहिजे. काही काही लोकांमध्ये ते कमी असतात किंवा धातू नॉर्मल जरी असतील तर धावणारे धातू चांगले नसतात किंवा काही लोकांमध्ये स्पर्म नॉर्मलच नसतात. जर तुम्ही पाहिलं तर साधारण 10% लोकांमध्ये असंही असतं की स्पर्म काउंट 0ही असतो, ज्याला आपण अझूस्पर्मिया म्हणतो. तर डेफिनेटली एक 40% लोकांमध्ये पुरुषांमध्येही प्रॉब्लेम असतो. सध्या आपल्याकडे त्याच्यासाठी एक सिम्पल टेस्ट आहे की ज्याला आपण सीमेन ॲनालिसिस म्हणतो. तर आमच्या प्रॅक्टिसमध्ये जोही कपल आम्हाला दाखवायला येतो, आम्ही सगळ्यांमध्ये पुरुषांचीही टेस्ट करतो. अच्छा. डॉक्टर, जर महिलांमध्ये AMH संदर्भात काही त्रास असेल किंवा त्यांना PCOS, PCOD असेल, तर आधी या समस्यांवर आपण उपाय केला तर IVF लवकर यशस्वी होण्यात काही चान्सेस असतात का याबद्दल? सर्वात पहिले AMH म्हणजे काय? AMH म्हणजे अँटी मुलॅरियन हार्मोन. हा एक हार्मोन असतो जे छोटे छोटे अंडे असतात ना बॉडीमध्ये, तो हा हार्मोन सिक्रीट करतो. तर अंडे जर तुमच्यात जास्त असेल तर ही हार्मोनची व्हॅल्यू जास्त असेल, जर अंडे कमी असेल तर ही हार्मोनची व्हॅल्यू कमी असेल. जर तुम्ही नॉर्मल रेंज पाहिली तर 0.9 to 5 म्हणतात, पण इन अ रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे एक 15 years to 35 एजमध्ये ही साधारण 2.5 to 5 मध्ये असायला पाहिजे. जर ही व्हॅल्यू कमी असेल वयाच्या हिशोबाने तर आपण त्याला लो AMH म्हणतो. त्याला दुसऱ्या भाषेत पुअर ओव्हॅरियन रिझर्व पण म्हणू शकतो की वयाच्या अगोदरच तुमच्यात अंडे कमी झाले आहे. जर वयाच्या अगोदरच तुमच्यात अंडे कमी झाले असेल दॅट मीन्स की क्वांटिटी कमी झाली आहे. अनफॉर्च्युनेटली जशीच क्वांटिटी कमी होते त्याची क्वालिटीसुद्धा खराब व्हायला चालू होते. तर अशांमध्ये प्रेग्नन्सी राहायला त्रास असू शकतो. जर आपण ही तपासणी लवकर केली, आपल्याला जर लवकर कळलं तर आपल्या हातात वेळ असतो की आपण वेळेत असतानाच राईट ट्रीटमेंट घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, लो AMH म्हणजे IVFच लागेल असं नाही आहे. लो AMH असेल तर आपण इनिशियली सिम्पल ट्रीटमेंट पण करू शकतो किंवा IUI करू शकतो. नाही झालं तर आपण IVF करू शकतो. आता लो AMH आणि नॉर्मल AMH मध्ये फरक इतकाच आहे की लो AMH मध्ये आपण लवकर ट्रीटमेंट करतो. आपल्याकडे वेळ जो आहे तो सीमित असतो की लवकरात लवकर आपण करायला पाहिजे. इतकाच फरक असतो लो AMH आणि नॉर्मल AMH मध्ये. डॉक्टर, खरं तर IVF विषयी ना अनेक गैरसमज आहेत. म्हणजे या उपचार पद्धतीमध्ये असंख्य इंजेक्शन घ्यावे लागतात आणि मग स्त्रीला 9 महिने बेडवरच पडून राहावं लागतं. तथ्य काय आहेत? IVF बद्दल खरं तर पाहिलं तर खूप सारे गैरसमज आहे. सर्वात पहिले जसं तुम्ही म्हटलं की लोकांना वाटतं की 9 महिने झोपून राहावं लागेल. तर पहिली गोष्ट, गर्भ हा गर्भपिशवीमध्येच राहतो. ही नॅचरल प्रेग्नन्सी असो किंवा IVF असो, तर हे फक्त माणसाच्या डोक्यात असतं की मी IVF केलं आहे तर मी झोपून राहणार तर चांगलं होईल. तसं होत नाही. तुमच्या बॉडीला कधीच कळत नाही की गर्भ कुठनं येतोय. जसं मी म्हटलं, गर्भ हा गर्भपिशवीमध्येच असणार आहे. एका नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही जी काळजी घेतात तीच तुम्हाला याच्यामध्येही घ्यायला पाहिजे. दुसरं, काय काही लोकांना वाटतं की याच्यामध्ये 9 महिने इंजेक्शन्स घ्यावे लागतील किंवा इंजेक्शन्स हे खूप पेनफुल असतात. तर सध्या तसं नाही आहे. मॉडर्न IVFमध्ये आपण जे इंजेक्शन्स देतो हे सगळे इन्सुलिनसारखे असतात, हायली प्युरिफाईड किंवा रिकॉम्बिनंट. तर हे तुम्हाला पोटावर किंवा मांडीवर घ्यायचे असतात. तुम्ही स्वतःही घेऊ शकतात आणि ही इंजेक्शन साधारणपणे 10 किंवा मॅक्सिमम 12 दिवसच घ्यायचे असतात. त्याच्यानंतर घ्यायची गरज नसते. खूप लोकांना हेही वाटतं की IVF केलं असेल तर जुळेच होणार. तसं नसतं. IVFमध्ये आपण किती गर्भ टाकतोय त्याच्यावर आहे. सध्या जी न्यू टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात आपण ब्लास्टोसिस म्हणजे 5 दिवसाचा गर्भ बनवतो, तर आपण शक्यतो एक गर्भही टाकतो. समजा मी 2 सुद्धा टाकले आणि सगळ्यांनाच प्रेग्नन्सी राहिली तरी साधारण फक्त 30% लोकांनाच राहते. तर IVFमध्ये 2 गर्भ जरी टाकले असेल तरी 70% लोकांना सिंगल प्रेग्नन्सी राहते. पुढचं, काही काही लोकांना वाटतं की IVF आहे म्हणजे दुसऱ्यांचा गर्भ असेल किंवा दुसऱ्यांचा टाकलं. तसं नसतं. साधारण 20 ते 30% लोक असतात की ज्यांना बाहेरचे एग किंवा स्पर्म लागू शकतात. तर हे पेशंटला सांगून केलं जातं. नाही तर IVF हा तुमचाच असतो, तुमचाच अंडा असतो, तुमचाच स्पर्म असतो. ज्यांना गरज असते की बाहेरनं लागतील तर त्यांना पहिलेच सांगितलं जातं आणि त्याच्या हिशोबाने प्रोसेस केली जाते. काही लोकांना हेही वाटतं की IVF म्हणजे ॲबनॉर्मल होईल का, गर्भ चांगलं नसेल का किंवा बाळमध्ये काय जेनेटिक प्रॉब्लेम असेल. तर तसं काही नसतं. अंडाही तुमचा आहे, स्पर्मही तुमचा आहे. तुमच्यामध्ये नॅचरली ज्या गोष्टी होऊ शकतात
त्याच IVF मध्ये पण होऊ शकतात, ते आम्ही टाळू शकत नाही. उलट जर तुमचं एज जास्त असेल, 35च्या वरती असेल किंवा तुमच्यात काही जेनेटिक इश्यू असेल, तर आपल्याकडे रिसेंट टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण PGTA म्हणतो, प्री जेनेटिक ॲन्युप्लॉइडी टेस्टिंग, प्री जेनेटिक टेस्ट फॉर ॲन्युप्लॉइडीज, की ज्याच्यामध्ये जो गर्भ बनला आहे त्याची आपण बायोप्सी घेतो आणि चेक करतो आणि गर्भ जर जेनेटिकली चांगला असेल तरच आपण टाकू शकतो. अच्छा डॉक्टर, ज्या दाम्पत्याला म्हणजे पालकत्व हवंय पण आत्ता बाळ नकोय, भविष्यात ते बाळाचा विचार करू शकतात, आता ना त्यांच्यासाठी सोशल फ्रीजिंग अशी एक प्रक्रिया आलेली आहे. या सोशल फ्रीजिंग विषयी काय सांगाल? सोशल फ्रीजिंग हे एक सोशल एग फ्रीजिंग असतं की जशा काही फिमेल्स आहे ज्यांना आता लग्न नाही करायचं आहे, करिअर ओरिएंटेड आहे किंवा त्यांना जसं पाहिजे तसा पार्टनर भेटत नसेल, एज त्यांचं 30च्या वरती जात आहे, त्यांच्यामध्ये सोशल एग फ्रीजिंग हा न्यू कन्सेप्ट आहे. आता ह्या कन्सेप्टचा फायदा काय? जसं मी पहिलेही म्हटलं होतं की फिमेल्समध्ये अंडे ठराविक असतात. जसं जसं आपलं वय वाढत जाणार आहे तसे तसे अंडे कमी होत जाणार. अंडे फक्त कमी होत नाही क्वांटिटी वाईज, त्यांची क्वालिटीही खराब होते. तर जसंच तुम्ही 30 क्रॉस करतात तसे हळूहळू कमी होतील किंवा क्वालिटीही खराब होईल. तर यांच्यामध्ये आपण काय करू शकतो की जसं आपण IVF करतो तसंच आपण इनिशियली यांना ओव्हॅरियन स्टिम्युलेशन म्हणजे इंजेक्शन्स देऊन अंडे वाढवतो आणि छोटं जसं मी ऑपरेशन म्हटलं होतं ओव्हम पेकअप, त्याच्यामध्ये आपण अंडे काढतो आणि हे अंडे आपण फ्रीज करून ठेवतो. आता अंडे फ्रीज करण्याचा फायदा असा आहे की हे अंडे आपण 10 वर्षांपर्यंत ठेवू शकतो. तर त्यांचं फर्टिलिटी त्या एजसाठी आपण प्रिझर्व केलं आहे. मे बी त्यांना 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर लग्न करायचं असेल ऑर दे गेट पार्टनर, किंवा लग्न नाहीही करायचं असेल आणि त्यांना सिंगल मदर व्हायचं असेल, तरी आपण हे जे अंडे आहेत ते घेऊन मग आपण प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतो. दुसरं आहे की एम्ब्रिओ फ्रीजिंग, की ज्यांना पार्टनर आहे बट स्टील जसं फायनान्शियल इश्यूज आहे किंवा सेकंडली असू शकतं की आज बाळ होणं पण एक खूप मोठी जबाबदारी आहे. काही लोकांना ती जबाबदारी तेव्हा घ्यायची नसेल किंवा त्यांना अजून फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं असेल की मे बी ते बेबीला अजून चांगलं आयुष्य देऊ शकतात, त्यांच्यामध्ये ते एम्ब्रिओ फ्रीज करू शकतात. की सेम प्रोसेस आहे, आपण IVF करायचं, अंडे वाढवायचे, पार्टनरचा स्पर्म घ्यायचा, गर्भ बनवायचं आणि हा गर्भ फ्रीज करून ठेवायचा. हा पण आपण 10 वर्ष ठेवू शकतो. तर आपण त्याच वयासाठी त्यांची फर्टिलिटी फ्रीज केली आहे. म्हणजे 30 एजमध्ये आपण फ्रीज केलं आहे आणि त्यांनी 35मध्ये सुद्धा टाकलं तरी 30 एजचा जो सक्सेस आहे तोच त्यांचा असणार आहे. किंवा जसं 30ला त्यांनी फ्रीज केलं, मे बी ते 33ला प्लॅन करताय, तर मे बी ते 1 वर्षासाठी नॅचरल प्लॅन करू शकतात किंवा सिम्पल ट्रीटमेंटने. कारण ह्यावेळेस कसं आहे, बॅक ऑफ द माइंड त्यांच्याकडे त्यांना माहीत असणार आहे की आपण प्रिझर्व केलं आहे, तर दे कॅन बी मोर रिलॅक्स्ड आणि सक्सेस पण बेटर असू शकतो. अच्छा, जेव्हा दाम्पत्य IVF साठी येतात तेव्हा ते आधीच जरा भावनिकदृष्ट्या हल्लेले असतात, कारण बाळ होत नाही याची त्यांना चिंता असते. पण किती IVF केल्यानंतर आपल्याला गोड बातमी मिळेल याचीही काही शाश्वती नसते. मग या पूर्ण उपचार पद्धतीमध्ये त्यांनी एकमेकांना भावनिक आधार देणं आवश्यक असतं आणि त्यांनी खचून जाता कामा नये. याविषयी आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आहे की जसं मी म्हटलं की राईट टाईमला राईट ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. की जसं तुम्ही 1 वर्षासाठी ट्राय करताय, नाही राहिलं, तुम्ही एका फर्टिलिटी स्पेशलिस्टला दाखवा आणि एक सविस्तर डिस्कशन करा की तुमच्यामध्ये टेस्ट केल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम काय आहे, त्याला किती वेळ लागू शकतो, कोणती ट्रीटमेंट लागेल, खर्च किती लागेल, टाईम किती लागेल, म्हणजे तुम्ही एक फायनान्शियली, मेंटली, सोशली, इकॉनॉमिकली सगळे रेडी असणार आहे. तर हा खूप महत्त्वाचा आहे की हॅव अ ओपन डिस्कशन, हॅव ट्रस्ट ऑन द डॉक्टर, म्हणजे सक्सेस पण लवकर होईल आणि सोबतच ट्रीटमेंटला फळ पण असतो. याला सोडून हा एक पण आहे की पहिल्याच IVFला सक्सेस नाही होणार असं नाही आहे. ऑलवेज हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. जर तुम्ही चांगल्या सेंटरमधनं घेत असाल तर शक्यतोवर सक्सेस हा 60-70% पण जातो. पण हा सगळा इंडिव्हिज्युअलाइज्ड आहे, पेशंट टू पेशंट हा डिफर करतो. अगदीच अगदीच. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.